तर मावशीने सर्व सुकटा आणलेली आहेत वेगवेगळी. कोणती आहे? बारीक घेऊया ना? ही जवल्याची घेते. हे 4 घेऊया ना? हा, एवढे मच्छी खाणार आहे काय? सुकटा म्हणजे नियाला मुंबईला होती. नको नको मावशी, एवढी नको. तर हिने सर्व आता करते याच्यामध्ये घालून घेते. मस्त फुगलीत पण छान. इकडे ना आईने बघताय मस्तपैकी ना सोड्यांचा रस्सा बनवलेला आहे. इकडे आई आता बसलेली आहे, पप्पा आहेत, सर्व जेवायला बसले. आजी पण आहे. आजी कशी आहे? गर्दी छान आहे ना? नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आताच ना सकाळ सकाळ पहाटे आपल्याकडे मच्छीवाली मावशी आलेली आहे आणि आज मच्छीवाली मावशीने ना म्हणजे सर्व सुकी मच्छी आणलेली आहे. मावशीने सकाळी नाही तर संध्याकाळी म्हणजे सुकी मच्छी घेऊन येते आणि दुपारच्या टायमाला सर्व ओली मच्छी घेऊन प्रत्येकाच्या घरोघरी फिरते. तर आज बघूया कोणकोणत्या प्रकारची सर्व सुकी मच्छी आणलेली आहे ती मावशीने, आणि आज मस्तपैकी ना आपल्या घरी सुक्या मच्छीचा बेत असणार आहे. तर मावशीने सर्व सुकटा आणलेली आहेत वेगवेगळी. कोणती आहे? बारीक घेऊया ना? ही जवल्याची घेते. जवळची खायला बरी पडते. बरीच बाग्या वगैरे आहेत बघा. आणि या वाकट्या पण घेते. वाकट्या घेतात? सार करायला लागतात ना. कर्दी पण आहे. कसं आहे मावशी? 100 रुपये ना? 100 रुपये वाटते. कुठली पण घ्या, पडला 100 रुपये. हे बघा, हे सर्व कर्दी आहेत. हे ढोमे आहेत ना? दाखव. नाही, ही चिरलेली बघ. अच्छा, हे ढोमे आहेत. हे पण खायला बरी पडते, सर्व खारवलेली असतात. परत नंतर मावशी असेल ना? रोज नाही यार. कर्दी पण बरेच आहेत. नाही येतं मावशी, मावशी येतं ना. चिरलेली घेता, सुकवायला होती. सुकविन कर्दी ही घेताय. ही वाकटी घेताय, चिरलेली घेताय. नाही बारीक. ही घेतेस एवढी? हे 4 घेऊया ना? हा ठीक आहे. नाही पोरं माकल्या पाहिजे. काय तशीच हे माकले आहेत बघू. माकले नको मावशी, माकले नाही. खात नाही. 1 2 3 4 एवढे मच्छी खाणार आहे काय? सुकटा म्हणजे नियाला मुंबईला होती. नको नको मावशी, एवढी नको. ती नको मावशी एवढी. नको, हे बस झाली. हा ठेव. 4 घेतली. चिरलेली घेऊ का? हा, काकी शिरलेली घेतस? ती पण चांगली लागते. परत ये नाही मावशी घेऊन, एवढं एकदम घ्यायला करेल काय? चांगली मस्त ताजी मच्छी मिळते. ताजी दिसते. माझ्याची लय आहेत ना? मग सुकटा इकडे ठेवायला डेंजर आहात. माझ्याला घेऊन जातात का? मग वाळत ठेवली की घेऊन जातात मांजर. मांजरा कुत्री बाजूला असतातच. कुणाच आजी? कुणाची घेऊन गेली? हो, कुठे ठेवलेल्या? आता आली मावशी ना, मच्छी मावशी आली की मागे मागे असतात ना जी धावत धावत येतात मांजरा, फिरत असतात. भावरा घेऊन पाठीकडे येतात. तर मंडळी इकडे बघताय आपण सर्व बारीक सुकटा घेतलेले आहेत. ही बघा काय काय घेतला. जवळपास 5 पिशव्या आहेत ना? ही 5 आहेत. हे 2 पिशव्या घेतल्यास ना? ही चिरलेली आहे ढोण्याची. हा, मस्त भाजून लागतात निकाऱ्यावर. हो, आम्ही आताच जास्त काय घेतलं माहितीये, मुंबईला न्यायला पण होतील. कारण मागे आहे आपण घेऊ घेऊ आणि राहून गेली ना. मग राहिली म्हणजे मग आलीच नाही. हो, मच्छीवाली आलीच नाही म्हणजे. कारण हे ढोमे घेतलेले आणि हे एवढे भारी लागत होते ना भाजून खायला, जबरदस्त. आणि बोलायला नेऊ जाताना मच्छीवाली आलीच नाही सुकी मच्छी घेऊन. तर बोला आता घेऊन ठेवते, परत येईल नाही. सुकटा घातली मस्त लागतं. बोला घेऊन ठेव, येईल नाही येईल पुढची बात आहे. घेतलेली बरी, परत नाही ते भेटणार नाही. तर जवळपास टोटल 5 वाटे घेतलेत. ही चिरलेले ढोमे आहेत, ही बघा कर्दी आहे, बारीक सुकटात नाही. आणि वाकटी छोटीवाली आहे, मोठेवाले पण असतात. मोठेवाले बघ्या ना, बघ्या पण भारी.
तर हा एक 100 रुपयाला वाटा आहे, तर 5 आम्ही वाटे घेतलेत. एवढी खाणार नाही का टायमाला न्यायला. नाही ते म्हणजे न्यायलासाठी घेतल्या, हा परत नाही भेटली मग काय करणार. हो ते आणि मच्छी बिच्छी नाही आली की बरी पडतात सुकट घालायला. मच्छीवाली ते काल मच्छी घेऊन आलेली वाटतं. हा. सकाळी सुकी मच्छी आणते, नंतरला दुपारच्या नंतर ताजी मच्छी. हा. हे बघा वातावरण बघा कसं मस्त झालंय. हो एकदम भारी क्लायमेट झालेलं आहे सकाळचा पहाटेचा. एकदम सनराईज होऊन ना पूर्ण क्लीन ढग वगैरे क्लीन झाले ते बघा. मस्त उजेड वगैरे आलाय. तर मंडळी आपण ना आता जी सुकी मच्छी घेतली आई बोलली त्याची कर्दी घालूया ना आई. ही करते मी घेतल्या ती घालते आता. सुकी घालणार आहेस ना. हा सुकी घालूया आपण. हे बघा ही सर्वांना आता क्लीन करून घेतलेले आहेत. वरती जी सोगी असतात ना ते काढून घ्यायचे बघा समोर जे असतात डोके असतात ना ते थोडे काढायचे आणि आता ना मी अर्धा तास त्याला भिजत घालून ठेवते. ते धुवून घ्यायचे की पहिले आधी भिजतच घालते मग धुवीन. अच्छा चांगली जरा भिजली ना की मग आपण धुवू. आता जरा चांगली जरा भिजू दे जरा अर्धा तास. म्हणजे कसे पूर्ण सॉफ्ट होतात. भिजायला थोडा टाइम ठेवायचा. तर इकडे बघते आपली ना कर्दी पूर्ण मस्त आपण अर्धा तास भिजत ठेवली होती आणि छान अशी भिजून झालेली आहे आणि मस्त फुगलाय वगैरे ना. चांगली सॉफ्ट अशी झाली आहे. हा आता आपण बनवायला सुरुवात करू. आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे आता याच्यात टाकायला ना एक आपल्याला वांगा लागणार आहे. एक बटाटा घेतलाय. अच्छा. एक कांदा घेतलाय फोडणीला. एक टमाटर घेतलेला आहे. हा हे सर्व आपल्याला ना व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आणि आम्ही बटाटा पण घालतो. बटाटा चॉईसवर आहे, तुमच्या चॉईसवर म्हणजे तुम्ही घालू शकता. इकडे ना आता कटिंग करून घेते सर्व. आणि वांग्यामध्ये पण ना मस्त कर्दीची सुकटा काय खाणार तुम्ही, एक नंबर होतात ना. जबरदस्त मस्त. हा आणि गावचे मस्त फ्रेश असतात ना सुकटा. गावच्या सुकटांचा कसा सुगंध चांगला येतो. हा मुंबईला ही अशी सुकटा नाही भेटणार. ही कशी ताजी मच्छी आणतात आणि ती तशीच सुकवतात. जबरदस्त छान लागते ही कर्दी. इकडे एक एक करून आता सर्व गोष्टी आपण कटिंग करून घेतोय. इकडे ना ह्याच्यामध्येच आपण सर्व वांगा घालून घेतल्या, वांगा आणि बटाटी. कारण वांगा थोडासा पाण्यामध्ये टाकायचा नाही तर ना तो मस्त काळा पडत जातो. इकडे ना आता सर्व गोष्टी आपण व्यवस्थित धुवून घेतोय बघा. वांगा बटाटा आणि कर्दी एकसाथच धुवून घेतोय सर्व. तर मंडळी इकडे ना आता आपण कर्दीला फोडणी द्यायला सुरुवात करतोय. टोपामध्ये तेल घालून घेतोय सर्व आणि थोडा टाइम तापत ठेवायचंय. इकडे बघते फोडणीसाठी आपल्याला कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता लागणार आहे. मस्त कटिंग झालेल्या आहे सर्व गोष्टी. कांदा घाल. इकडे आता सर्व टोमॅटो घालून घेतोय बघा. कांदा सर्व मस्त परतवून घेतलेला आहे. सर्व आपली फोडणी देऊन झालेली आहे. याच्यामध्ये 2 चमचे मसाला घालून घेतोय. आपला घरगुती मसाला आहे लाल तिखट. 1 चमच हळद घालून घेतोय. मस्त सर्व एकजीव करून घ्यायचे. तर हिने सर्व आता कर्दी याच्यामध्ये घालून घेतोय. मस्त फुगलीत पण छान. हे आपल्याला पूर्ण सुकीच बनवायचं आहे. पाणी आपल्याला फक्त शिजण्यापुरतं याच्यामध्ये लागेल. सर्व मिक्स करून घेतोय बघा. जबरदस्त दिसते. आपली ग्रेव्ही पण मस्त रेडी झाली. सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे कशी सर्वकडे लागेल ती चांगली. हा जबरदस्त. सुका खायला करते ना एक नंबर लागतं का. आपल्याला थोडासा पाणी घालायचं आहे शिजायपुरता, कारण सुकी घालायची आहे ना. आणि थोडा टाइम असाच मी झाकून ठेवते आधी. वरती पण थोडं पाणी घालते म्हणजे आपल्याला लवकर शिजतील पण चांगल्या आणि पाणी पण जास्त लागणार नाही. तर इकडे मस्त आता कर्दी शिजल्यात जराशा. तर वरतून कोकम घालून घेतोय आणि 1 चमच मीठ घालून घ्यायचंय. परत आपल्याला थोडा टाइम शिजत ठेवायचे. सर्व मिक्स करून घ्यायचे आणि थोडा टाइम शिजायला लागेल.
तर मंडळी इकडे बघताय आपली कर्दी रेडी झालेली आहे. बघताय केवढी भारी दिसते हे बघा. एकदम मस्त शिजलेली आहे आणि पूर्ण ना आपण सुकीच बनवलंय बघा. मस्त रसरशीत दिसतंय आणि सुगंध पण भारी सुटलाय ना ही. सुगंध मस्त येतोय. आणि मंडळी आज ना आईने इकडे बघताय सोड्यांचा पण रस्सा बनवलेला आहे. हा बघा जबरदस्त झणझणीत सोड्याचा रस्सा आणि कर्दी आहे आज. इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे आपण मस्त बघताय कर्दी सुकी बनवलेली आहे. इकडे ना सोड्यांचा मस्त आईने झणझणीत रस्सा सुद्धा बनवलेला आहे आणि इकडे सर्व वडे आहेत. इकडे चटणी सुद्धा आहे. आज बघताय आपला मस्तपैकी ना हा जेवणाचा बेत आहे. चला जरा आपण मस्तपैकी ना कर्दी इकडे टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेली आहे ती. बघताय भारी दिसते. इकडे मस्त सुक्काच बनवलंय. इकडे आई आता बसलेली आहे. पप्पा आहेत. सर्व जेवायला बसले. आजी पण आहे. आजी कशी आहे कर्दी? छान आहे ना. रस्सा पप्पा कसा झालाय? चला या सर्वांनी जेवाय. चला जेवूया. गावाला म्हणजे सुट्ट्यांचीच मजा इथं खायला जेवायला. सुकी मच्छी भारी ना. हो आम्ही काय मग ताजी मच्छी नसली की मग सुकट बिकट घालता सुकी सुकी मच्छी पण छान होती. गावाला. चला तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे आपली कर्दी झालेली आहे ती. एक नंबर मस्त एकदम फ्लेवर येते मसाल्याचा. आपण कर्दी सुका बनवतो भारी झालाय. इकडे रस्सा सुद्धा ना आईने आज मस्त ना सोड्यांचा रस्सा बनवला. तो पण पिऊन बघतो. जबरदस्त एकदम. ही सुकी मच्छीचा ना खायला म्हणजे मस्तच असते. आता कधी मच्छीवाले आली नाही ना ती सुकी मच्छी कधी पण बनवा आणि करा जबरदस्त. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.